कन्यापूजन हा केवळ एक धार्मिक विधी नसून त्याला खोलवर रुजलेली आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. हा विधी समाज आणि संस्कृतीसाठी एक महत्त्वाचा संदेश देतो. हिंदू धर्मामध्ये कुमारिका मुलींना आदिशक्ती म्हणजेच साक्षात देवीचे स्वरूप मानले जाते. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो असं सुद्धा मानलं जातं. त्यामुळे कन्यापूजन करून आपण साक्षात त्या दैवी शक्तीचाच आदर करतो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या त्या 9 रूपांची पूजा करतो आणि कन्यापूजन हे त्या 9 रूपांचे प्रतीक मानले जाते. विशेषतः अष्टमी आणि नवमीला हे पूजन करून आपण देवीला प्रसन्न करतो असे मानले जाते. आता सायंटिफिकली बघितलं तर कन्यापूजनामुळे समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला जातो. लहानपणापासूनच स्त्रियांचा आदर करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे शिकवलं जातं. त्यामुळे भविष्यात महिलांचा आदर करण्याची भावना समाजामध्ये वाढते. जेव्हा लहान मुलींना देवी समजून त्यांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची भावना वाढते. आपल्याला समाजामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे अशी भावना त्यांच्यामध्ये जागृत होते आणि त्यामुळे त्यांचा मानसिक आणि भावनात्मक विकास होतो. कन्यापूजनासाठी जेव्हा मुलींना आपल्या घरी बोलवले जाते तेव्हा समाजामध्ये एकजूट आणि सामुदायिक भावना वाढते आणि त्यामुळे समाजामध्ये नातेसंबंध सुदृढ होण्यास मदत होते. आणि म्हणून प्रत्येकाने कन्यापूजन आवर्जून केलेच पाहिजे. समजलं? जय भवानी.